नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। आज मंगळवार दिनांक 21/5/2024 रोजी दुपारी 1 वाजता आज ऑनलाईन तुम्हाला 12वीचा रिझल्ट पाहायला मिळणार आहे। तर जे उमेदवार फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये 12वीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले होते, त्या सर्व विद्यार्थ्यांना आज दुपारी तुमचा रिझल्ट या वेबसाईटवरती खाली दिलेल्या वेबसाईटवरती पाहायला मिळणार आहे। तर हे जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुणे मंडळ, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण अशा 9 विभागीय मंडळामध्ये फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये जी परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेली होती, त्या विद्यार्थ्यांचा आज 1 वाजता तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळणार आहे। तर या 6 वेबसाईटवरती आपण काय करू शकतो, आपला रिझल्ट जो आहे तो बघू शकतो। तर या ज्या सर्व वेबसाईट दिलेल्या आहेत, तर तुम्ही गूगलवरती या वेबसाईट टाईप करून किंवा माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला याची लिंक दिसेल, त्या लिंकवरती आपण क्लिक करून आपण आपला रिझल्ट पाहू शकतो। तर यामध्ये अजून पुढे काही गोष्टी देण्यात आलेल्या आहेत, तर ते आपण बघून घेऊया। तर आता गव्हर्नमेंटने आपल्याला डिजी लॉकर ॲप ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। तर डिजी लॉकर ॲपमध्ये आपण काय करू शकतो, आपले 12वीचा जो रिझल्ट आहे त्याची गुणपत्रिका आपण तिचं संग्रहित करून ठेवू शकतो। हे डिजी लॉकर ॲप गव्हर्नमेंटचे जेवढे डॉक्युमेंट्स आहेत ते आपण या ॲपमध्ये आपण ठेवू शकतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ऑनलाईन कुठे काही गोष्टी लागत असतील तर आपण लगेच त्याची प्रिंट काढून आपण घेऊ शकतो। दिलेलं आहे की हा जो निकाल आहे, या निकालाबाबत जर कोणाला शंका असेल तर आपण काय करू शकतो, आपली जी उत्तरपत्रिका आहे त्या उत्तरपत्रिकेची झेरॉक्स जर तुम्हाला हवी आहे तर आपण ऑनलाईन पद्धतीने थोडे शुल्क भरून आपण काय करू शकतो, आपली जी उत्तरपत्रिका आहे त्या उत्तरपत्रिकेची झेरॉक्स आपण काय करू शकतो, मागवू शकतो। मग ज्यांना वाटत असेल की आपल्याला कमी मार्क्स वगैरे मिळालेले आहेत तर अशा विद्यार्थ्यांनी हे नक्की भरावं। तर आपण 22/5/2024 ते 5/6/2024 या दिनांकाच्या मध्ये आपण काय करू शकतो, हे फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरू शकतो। तर आपण या वेबसाईटवरती काय करायचं आहे, फॉर्म आपल्याला भरायचा आहे। परत आता एक जे विद्यार्थी फेल झालेले आहेत किंवा ज्यांना फेल नाही तर ATKT ज्यांना लागलेली आहे, तर त्यासाठी सुद्धा इथे पुनर्परीक्षा जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये घेण्यात येणार आहे। तर दिनांक 27/5/2024 या दिनांकापासून इथे ऑनलाईन तुम्हाला आवेदनपत्र भरून आपल्या कॉलेजमध्ये जाऊन आपण या तारखेला आपले ऑनलाईन आवेदनपत्र भरून घ्यावे, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर तुमची परीक्षा होऊन पुढे तुम्हाला याच शैक्षणिक वर्षामध्ये परत तुम्हाला ज्या गोष्टींमध्ये जिथे ॲडमिशन घ्यायचं आहे तिथे तुम्हाला मिळू शकते। धन्यवाद मित्रांनो। आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन रिझल्ट